तर मंडळीने हे बघा आपल्या घराच्या पाठीमागं हे 2 जांभूळची झाडं आहेत. ह्या वर्षी तर मज्जाच मज्जा आहे जांभूळ खायची, कारण इतके सारे जांभळं आलेत ना. अजून बारके बारके हिरवे हिरवे आपल्याला साईडनी बाहेरच्या साईडनी अजिबात दिसत नाही बघा. सगळा काही पालाच पाला दिसतोय. पण आतमध्ये जर डोकं गेलं तर इतके सारे घडलं लोंबकळलेत ना. याच्या आधी 2 वर्ष थोडी थोडीच आली होती, पण ह्या वर्षी बघा सगळं आतमधून पूर्ण डबडबलेले आपल्याला जांभळं दिसतं. ती पिकल्यानंतर मंडळीने या आमच्याकडं जांभळं खायला. हे बघा आतल्या साईडनी ना मंडळीने एवढी सारी जांभळं आहेत ना, थोडी थोडी पाडायला लागलाय बघा. इथं लाल लाल जरा दिसतंय, अजून काही जास्त पिकले नाहीये. एखादा अर्धा बघा पाडायला लागले. इथं पण लाल दिसतंय. एकदम काळे भोर झाल्याशिवाय काय गोडी लागत नाही. इथे पण लाल लाल झालेले दिसते. तर हे बघा असे आलेले आहेत भरपूर सारी ह्या वर्षी जांभळं लागलेत. सगळीकडं बाहेरून काही दिसत नाही, पण आतमधून सगळे सगळे पूर्ण जांभळे. आमच्याकडे आज अवकाळी पावसाने लावलेले आहे हजेरी. बघा सगळी शेतकऱ्यांची धांदळ उडून टाकतो हा पाऊस. तर शेतामध्ये अशा कांद्याच्या आरणी आहेत, तर ह्या झाकायला शेतकऱ्याला पळावं लागतं. आमच्या खालच्याही वावराच्या आम्ही आता हे कांदे झाकून आले आणि फायनली आज पाऊस येतोय. तर खूप छान वातावरण झालेलं होतं आणि भारी पण वाटतंय. तर कसं 4-8 दिवस झालं खूप सारा उकाडा होता. गरमीने खूप हैराण केलं होतं. घरातही बसवत नव्हतं, दारातही बसवत नव्हतं. असा पाऊस ते गरमी होती. पण फायनली पाऊस आल्यामुळे बघा थंडगार वातावरण झालेलं आहे आणि सगळं भारी वाटतंय. झाडं झुडपंही मस्त, त्यांना आता पोटभर पाणी मिळतंय. तर अगदी डौलबाज होतील आपले झाडं. आणि पशुपक्षी देखील हैराण झाले होते ह्या गरमीने, ते देखील आता तृप्त होतील मस्तपैकी. तर तेव्हा काही इकडे मस्त पाऊस आपल्या अंगणामध्ये पडतोय. बघा आमच्या गोठ्यातली चित्राबाई कशी बसल्यात मस्तपैकी. आमचे डुग्गूच बसलेला आहे फक्त. कसा पाऊस पडतोय डुग्गू. आणि आपली झाकी आणि खऱ्या राहिलेला आहे उभा. त्यांना घासही मी मैत्रिणीनं पावसा पाण्यातच कापून आणला. बघा इकडं आपली हानीबणी कशी पावसात हिंडतीये. तिला काही पाऊस लागा ना, आली उडी मारून आता तिच्या घरट्यामध्ये जाऊन बसन. बघा पशुपक्षी देखील मस्त मनमुग्ध आनंद घेत आहेत ह्या पावसाचा. भिजली आहे पावसाने. शेतकऱ्याला असा पाऊस तर लागतोच आहे, पण कसं वारं वादन सुटायला नको आहे जास्त. म्हणजे वारं वादन सुटल्यावरती खूप नुकसानी वगैरे होतं. ते तर शांत पाऊस असला की मग छान वाटतं. पाऊस पडून गेलाय, छान असा गारवा झालाय. आणि बघा मनी माऊ देखील मस्तपैकी आनंदात कशी किडे माकुडे खाती. माऊ म्याव.